सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? लक्षात घेतलं पाहिजे माता मावल्यावर. मग काय लक्षात घेतलं पाहिजे? सप्ताह अधिक मासात आहे, बरोबर आहे, धोंड्याच्या महिन्यात आहे, पुरुषोत्तम मासात आहे, मल मासात आहे, बरोबर आहे का नाही? धोंड्याच्या महिन्यामध्ये किंवा पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये, मल मासामध्ये काहीतरी भगवंताचं नामचिंतन घडावं म्हणून हा सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही जरा पुढे येता का? असे या बाबा, या 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 बाबा, या बाबा, या अशी मला झोप लागायला लागली असं होतंय. कोणत्या कारणानं आहे, कोणत्या निमित्तानं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराज अधिक मासाच्या निमित्तानं हा सप्ताह आहे. अधिक मास कसा हो? अधिक मास 3 वर्षातून 1 मास, त्याचं नाव अधिक मास. बोलत चला, तुमच्या लय मोठा नाही मग तुम्हाला सांगा, तुमचे नातू माझ्यापेक्षा मोठे असतील. खरं सांगतो बरं का, तुमचे नातू माझ्यापेक्षा मोठे असतील. ऐका बाबा, चला म्हणजे लहानपणापासून मोठ्याच्या संगतीत राहिलो, त्याच्यामुळे भगवंतानं दिलेलं फळ आहे. लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. महाराज सप्ताह अधिक मासाच्या निमित्तानं सप्ताह आहे, पण या सप्ताहामध्ये आपल्याला करायचं काय आहे ना, हा सुद्धा मोठा विषय शंभू. या सप्ताहामध्ये आपल्याला करायचं काय? या सप्ताहात आल्याच्या नंतर आपण झाडलोटीची सेवा आपण केली, झाडलोटीची सेवा आपण केली पाहिजे काय? केली कोणीच ना म्हणत नाही. असं कसं? भाषा कळत नाही का? कळत नाही सांगा. म्हणजे तुमची पण भाषा येते बरं. सगळ्या भाषा येतात आहे का? झाडलोटीची सेवा केली पाहिजे, इथं पात्रवळी पडली ती उचलली पाहिजे. सगळ्या सेवा आपण या अधिक मासाच्या सप्ताहामध्ये केलेल्या आहे. तुम्ही भाग्यवान आहात बाबा, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला आवाज व्यवस्थित येत नाही तर काय होतंय का? येतोय का व्यवस्थित? आवाज येत नाही होत नाही ना? तेच ना, ते काही म्हणलं तरी असंच करायला लागले, काही म्हणलं तरी असंच. जवळून बोलायचं का? बरं, असं स्पष्ट करा म्हणजे त्याला आवाज गेला पाहिजे पद्धतशीर. मी समाधानी बरं का, मी काय म्हणत नसतो सृष्टीवाल्या कोणालाच काय म्हणत नसतो. सांगायचं सर काय काय मला काय करायचं, 2 तास इथं सेवा करायची भाई. आणि काही मला 2 तास सेवा करायची ना 8-8 दिवसाचे लोक जमवायचे का बाबा? काय संबंध आहे मला? आपली सेवा करून जायचं आपण, नाही काय? चला, काय सांगत होतो? कीर्तन आहे ना. काहीतरी सेवा, काहीतरी नामचिंतन घडावं यासाठी हा आपला अखंड नामयज्ञ उत्सव आहे. बरोबर आहे का नाही? 7 दिवस भागवत कथा आणि 8 दिवस कीर्तन महोत्सव. 8व्या दिवशी काला झाल्याच्या नंतर हाला. पण ऐका, या सप्ताहामध्ये आल्याच्या नंतर निष्कामपणे सेवा आपल्याला करायची आहे. निष्कामपणे सेवा. आणि तुम्हाला एक सांगू का, कीर्तन करणं म्हणजे सेवा नाही. महाराज काय हो, कीर्तन करणं सेवा नाही. मग काय? ही सेवा नाही. ज्या वेळेस आपण पाकिट घेऊन कीर्तन करतो त्यावेळेस महाराज ती सेवा कसं काय होऊ शकतो? मानलंच पाहिजे महाराज. अरे पैसे घेऊन केल्याच्या नंतर सेवा होत असते होय? नाही. मी आता आमची लक्ष ठेवा तुम्ही. आता इकडा बोलू नका, शांततेत राहा. मी तुम्हाला हसवणार नाही, रडवणार नाही, उठू देणार नाही. लक्षात ठेवा. कीर्तन केल्याच्या नंतर मानधन घेतलं जातं, ती सेवा नाही. पण लक्षात ठेवा, मानधन न घेता केली तिला सेवा म्हणतात. आता हल्ली आमचे कीर्तनकार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. अरे सेवेकरता निवडलेला अभंग म्हणतो, खुशाल पाठवत देतो. असं जमन का? नाही, असं जमणार नाही. तुमचं जर लक्ष असेल महाराज मंडळी, आणि तुमचं बी लक्ष असेल, तुम्ही प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग म्हणून सेवेकरता अजिबात नाही. मग कशासाठी करायचं, कशा करता करायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. ऐका नाही,
पण महाराज महत्वाचा विषय मांडण्याच्या आधी आपण एक विषय पाहिला पाहिजे. कोणता विषय पाहिला पाहिजे? तर हा विषय अधिक मासाचा आहे. अधिक मासाच्या विषयानुसार आपल्याला कीर्तन करायचे, बरोबर आहे. अधिक मासाच्या विषयानुसार तुम्हाला हसायचं का? त्या दिवशी महाराजांना लय हसवलं असाल ना. आता बस थोडं थोडं देवाचं ऐकत जा, आहे का नाही? हा, अधिक मासाच्या निमित्तानं सप्ताह सेवा करा, नामचिंतन करा, मी एवढंच तुम्हाला सांगेन. मग एवढी सेवा केल्याच्या नंतर काय होतं तर पुण्याची प्राप्ती आपल्याला निश्चितपणे मिळते. मोक्ष मिळतो का मी हे सांगू शकत नाही, पण पुण्याची प्राप्ती मात्र निश्चित होते. विठ्ठला विठ्ठला. ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे ते हे बंद करता का? बंद करता वातावरण बनच ना कोण करायला. काय चाललं होतं? ज्यांचा अभंग आहे ते कोण आहे? एक अधिकार संपन्न संत आहे. अधिकार संपन्न. किती अधिकार, किती श्रीमंती माझ्या नातला याची, ऐका. किती अधिकार, किती श्रीमंती. मावल्यावर मला सांगा, आपल्या घरी पाहुणा जेवायला आल्याच्या नंतर आपण कशात वाढतो? ताटात वाढता. आमच्या इकडे पत्तरवाळ्या आहेत. तुम्हाला कशात वाढतात? या मावल्या खरं सांगा बाबा, ताटातच वाढतात का पत्तरवाळ्यात? पण ताटात वाढतात. माय इमानदारीने सांग, ताट कशाचं असते? अशाच स्टीलचं, बरोबर आहे. ताट स्टीलचं असते. स्टीलच्या ताटामध्ये आपण जेवण करतो. ऐका, सप्ताहामध्ये आल्याच्या नंतर आम्ही सप्ताहामध्ये पातळवाडीवर जेवलो. साहजिक आहे, साहजिक आहे. युग त्याप्रमाणेच आहे, बरोबर आहे का नाही? पण माझ्या नाथ महाराजांची श्रीमंती किती आहे तुम्हाला सांगू का? माझ्या नाथ महाराजांची श्रीमंती एवढे, नाथ महाराजांचं भागवत ऐकायला आलेल्या लोकांना शांभू, भागवत ऐकायला आलेल्या लोकांना सोन्याच्या ताटात जेवायला होतं. कशात? सोन्याच्या ताटात. तुमच्या घरी वाटी आहे का? सोन्याची वाटी आहे का? आता पंतप्रधान म्हणते सोना खरीदना, कोई भी प्रोग्राम हो, सोना खरीदना नाही, आहे का नाही? तुम्ही विकत घेता का सोनं? फुकट भेटत तुम्हाला? आम्हाला बी द्या की त्या दुकानची ओळख करून. फुकट नाही, पैसा लागतो. पण एवढी श्रीमंती माझ्या नाथ महाराजांची होती, सोन्याच्या ताटामध्ये. अहो, ही श्रीमंती काय महाराज? ऐश्वर संपत्ती आहे महाराज, पैशाची श्रीमंती आहे. पण ऐका ना, माझ्या नाथ महाराजांच्या घरी, माझ्या नाथ महाराजांच्या घरी भगवंताला 36 वर्ष काम करावं. ऐका, 36 वर्ष काम करावं महाराज. केशवाचं नाव धारण केलं, नंतर भागवत ऐकलं, नंतर 12 वर्ष श्रीखंड्या या नावानं माझ्या नाथ महाराजांची चाकरी केली महाराज. कोणी? विटेवरच्या मालकानं भगवंताची चाकरी केली. एवढे माझे नाथ महाराज अधिकार संपन्न आहे, बरोबर आहे का नाही? कवडे पाणी प्रमाण दिलं महाराजांनी. काय प्रमाण दिलं? कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाढे.
अनन्य भक्ती भावे निळावंदिताचे पाय. अरे कावडीनं पाणी नाथ महाराजांच्या घरी देवानं वाहिलं. पुन्हा देवानं वाहिलं. तुम्ही आम्ही नाही, देवानं वाहिलं. ऐका ना, तुम्ही आम्ही देवाच्या इथे गेल्याच्या नंतर, भगवंताच्या इथे गेल्याच्या नंतर चंद्रभागेचं पाणी घरी आणतात का तुमच्या इकडं? चंद्रभागेचं पाणी आणतात. तुमची माझी भाषा कळणं तुम्हाला काय असं काही कळेल ना तुम्हाला? कळे नाही का भाषा? बोला बोला, कळते का भाषा? ते पाहता मी फाशी घेईन ना, फाशीच घेईन आता बोलणं आता कधी पटकू सांगत काय करावं. ऐका नाही, भजन करायचं. विठाला विठाला आता लक्ष द्या महाराज, तुमच्या आमच्या घरी शेजारी सुद्धा काम करत नाही हो. तुमच्या आमच्या घरी शेजारून सुद्धा काम करत नाही. अडचण आली, बाई जर बाहेरला गेली, शेजारीला म्हणलं माय आमच्या बालकाला सकाळच्या 2 आणि संध्याकाळच्या 2 चपात्या, एवढी भाजी. काय बोला, खाऊ नाही बोला ना तुम्ही. हे पण बोला नाही, तुम्ही पण बोलला, असं कसं हो? माय मी 2 दिवस माहेराला जाते, आमच्या मालकाला सकाळच्या 2 आणि संध्याकाळच्या 2 चपात्या, जरा भाजी देत जा. शेजारी म्हणते माय, आहे का नाही? शेजारी म्हणते माय तिथे किती माहेराला मायावर आहे का नाही? तुमच्या आमच्या घरी शेजारी सुद्धा काम करत नाही. भगवंतानं नाथ महाराजांच्या घरी काम केलं. असे अधिकार संपन्न नाथ महाराज, आणि त्या नाथ महाराजांनी माझ्या काशीतल्या मालकाचं वर्णन करावं. विठ्ठल विठ्ठल महाराज काय वर्णन केलं? नाथ महाराज म्हणतात, हे भगवान शंकर जे कसे आहे, भोळं दैवत आहे. म्हणजे भोळा आहे काय? शिव भोळा चक्रवर्ती